जर हार्पिकमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुमची स्टीलची सिंक काळी पडली असेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त सिंक नाही तर स्वयंपाकघरातील किंवा बाथरूममधील कोणतीही स्टीलची वस्तू पुन्हा नव्यासारखी चमकता येते. अनेकदा चुकीचे क्लिनिंग प्रोडक्ट वापरल्यामुळे स्टीलची चमक निघून जाते आणि खराब झाल्यासारखी दिसते. अशा वेळेस नवीन वस्तू घेण्याची गरज नसते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक जबरदस्त सोपी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे जुनी काळी पडलेली स्टीलची वस्तू पुन्हा अगदी नव्यासारखी दिसेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडलाच तर आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता माझं हे जे सिंक आहे हे सुद्धा किती काळं पडलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करणार आहे, सिंक अगोदर एकदम छान असं स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुमचं सुद्धा सिंक हार्पिकमुळं काळं पडलं असेल तर काय करायचं आहे, दुसऱ्या वेळेस आपल्याला हार्पिक यूज करायचं नाही. कपडे धुण्याची साबण किंवा डिटर्जंट पावडर वापरणे टाळा, कारण या पदार्थामध्ये तीव्र रसायन असतात. त्यामुळे स्टीलची नैसर्गिक चमक निघून जाते आणि ते काळं पडू लागतं. तुमच्याही सिंकची अशीच अवस्था झाली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी सोप्या पद्धतीने तिची जुनी चमक कशी परत आणायची ते दाखवणार आहे. हा व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण आपण फक्त 2 साध्या वस्तूचा वापर करून ही सिंक स्वच्छ करणार आहोत आणि त्यासाठी अगदी कमी खर्च येणार आहे. सर्वात आधी मी साधा शॅम्पू घेतलेला आहे. शॅम्पू स्टीलवर सौम्यपणे म्हणजे सर्वीकडे एकदम छान असा पसरून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी एक शॅम्पूची पुडी घेतलेली आहे. बघा तर एकच शॅम्पूचं पॅकेट इथं आपल्याला पुरेसं आहे. तुम्ही ज्या पण शॅम्पूचा यूज करत असाल डेली यूजसाठी त्या शॅम्पू घेतला तरी पण चालेल. पण कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात वापरली तर त्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे इथे मी एकच शॅम्पूचा पॅकेटचा यूज केलेला आहे. शॅम्पू ही स्टील साफ करण्यास खूप उपयोगी गोष्ट आहे. यासोबतच आपण आणखी एक साधी वस्तू वापरणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. स्टीलची कोणतीही वस्तू स्वच्छ करण्यापूर्वी सर्वात आधी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर सिंकवर शॅम्पू टाकून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, इथे एक लिंबू घेणार आहोत. तर बघा इथे मी लिंबू घेतलेला आहे, अर्ध लिंबू कापून घेतलेला आहे. आता आपण याला एकदम छान असं लिंबूने सर्व आपलं जे सिंक आहे ते एकदम छान असं स्वच्छ करून घेणार आहोत. तर बघा या प्रकारे हलक्या हाताने आपल्याला लिंबू दाबायचं सुद्धा आहे आणि याला एकदम छान असं घासून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं घासून घ्यायचं आहे. तर बघा लिंबामध्ये नैसर्गिक आम्ल असतं जे हट्टी डाग, गंज आणि घाण सेल करण्यात मदत करतं. आता पुढची स्टेप पहा. शॅम्पू आणि लिंबाचा वापर करून ही काळी पडलेले सिंक काही मिनिटातच अशी नव्यासारखी चमकते. ते तुम्ही स्वतः पाहालच. तर बघा या प्रोसेससाठी आपल्याला भरपूर रस असलेलं ताजं लिंबू घ्यायचं आहे. ते हलक्या हाताने आपल्याला दाबून पूर्ण जे आपलं सिंक आहे त्याने एकदम छान असं घासून घ्यायचं आहे. तर बघा एकदम छान असं घासून झालं की 5 मिनिटासाठी ते तसंच राहू द्यायचं आहे. या वेळ मिळाल्यामुळे घाण, डाग, सेल होतात. पहा काही वेळातच घाण सुटायला सुरुवात झालेली आहे. मी संपूर्ण लिंबाचा रस सिंकवर लावलेला आहे. आता 5 मिनिटानंतर पुढची स्टेप करूया. यासाठी एक मऊ किंवा तुमच्याकडे जे पण स्क्रबर असेल ते स्क्रबर घ्यायचं आहे किंवा जनरल स्टोअरमध्ये सहज आपल्याकडे सॉफ्ट जे स्क्रबर असतं ते मिळतं, तर तुम्ही त्याचासुद्धा इथे यूज केला तरी चालतं. माझ्याकडे हे वालं स्क्रबर होतं त्यामुळे मी इथे या स्क्रबरचा यूज करत आहे. आता आपण काय करणार आहोत, स्क्रबरच्या मदतीने आपलं हे जे सिंक आहे हे एकदम छान असं घासून घेणार आहोत. तर बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला 8 ते 10 मिनटं हलक्या हाताने घासत राहायचं आहे. जास्त जोर लावण्याची गरज नाही. पहा गंजलेले डाग आणि काळपटपणा हळूहळू निघायला लागलेला आहे. काही मिनिटातच आपली जी सिंक आहे त्याचं चमक परत दिसायला लागेल. ही ट्रिक कोणत्याही स्टीलच्या वस्तूसाठी वापरता येते. सिंक, स्टीलच्या टेबल, रॅक किंवा इतर कोणत्याही स्टीलचे जे आपल्याकडे भांडे असेल त्यासाठी तुम्ही ही जी ट्रिक आहे ती वापरू शकता. तर बघू शकता आपलं हे जे सिंक आहे ते एकदम छान असं घासून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, सिंक एकदम छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. पहा आधीचं आणि आताची अवस्था. काही वेळापूर्वी पूर्ण काळी आणि निस्तेज दिसणारे हे सिंक आता अगदी नवीसारखी चमकत आहे आणि बदल तुम्ही स्वतः बघू शकता. किती जास्त
चेंज झालेला आहे. सो गाईज, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला इथे सीन